रामकृष्ण हरी मंडळी हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वारुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. असे मानले जाते की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते. या दिवशी व्रत केल्याने किंवा व्रतकथा ऐकल्याने मानवाची सर्व ज्ञात अज्ञात पापे नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते. असे म्हटले जाते की 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळतं तेच फळ केवळ वारुथिनी एकादशीचं व्रत केल्यानं प्राप्त होतं. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो. तसेच या दिवशी वराह अवताराची देखील पूजा केली जाते. तर आज मी तुम्हाला वारुथिनी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. तसेच भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, भगवान महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक भगवान वराहाचा अवतार आहे. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी हा तिसरा अवतार आहे. वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या वराह अवताराची पूजा केली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी सोमवारी आलेली आहे. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाच्या वराह अवतारबद्दलच्या आख्यायिकेनुसार 7 ऋषी एकामागून एक वैकुंठाला जात होते. तेव्हा वैकुंठ लोकाचे द्वारपाल जय आणि विजय यांनी 7 ऋषींना महाद्वारावर थांबवले होते. यामुळे 7 ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी दोन्ही द्वारपालांना शाप दिला की ते 3 जन्म पृथ्वीवर राहतील आणि राक्षस म्हणून राहतील. जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल जेव्हा शापाच्या प्रभावामुळे राक्षस बनले तेव्हा त्यांनी पृथ्वीवासियांना त्रास देऊ लागले. ते लोकांना यज्ञविधी करण्यात अडथळे आणत. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष अशी या राक्षसांची नावे होती. या राक्षसांच्या अत्याचारामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. एकदा हिरण्याक्ष फिरता फिरता पाताळ लोकातील वरुण नगरात पोहोचला आणि वरुण देवाला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा वरुण देव म्हणाले, ना मला आता लढण्याची इच्छा आहे, ना मला तुझ्यासारख्या बलवान माणसासोबत लढण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही विष्णूसोबत युद्ध केले तर बरे होईल. यानंतर सर्व देवांनी मिळून ब्रह्माजींना हिरण्याक्षापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. भगवान विष्णूंचे ध्यान करत असताना ब्रह्माजीने त्यांच्या नाकपुडीतून वराह नारायण यांना जन्म दिला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार जन्माला आला. यानंतर वरुण देवाने देवर्षी नारदांना भगवान विष्णूंचा पत्ता विचारला आणि देवर्षी नारदांनी सांगितले की श्रीहरीने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी वराहाचा अवतार घेतला आहे. त्यानंतर वरुण देवही तेथे पोहोचले आणि हिरण्यक्षही तेथे पोहोचले. हिरण्यक्ष राक्षसाने वराहाला युद्धासाठी आव्हान दिले. यानंतर भगवान वराह आणि हिरण्याक्ष यांच्यात मोठे युद्ध झाले. तेव्हा भगवान विष्णूंच्या वराह अवताराने हिरण्याक्षाचे पोट त्यांच्या दाताने आणि जबड्याने फाडून पृथ्वीला त्यांच्या दातातून मुक्त केले. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा ही वरुथिनी एकादशीच्या दिवशी केली जाते. तसेच आज सोमवार देखील आहे. भगवान भोलेनाथांची देखील कथा ऐकली जाते. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. शिवपुराणात भस्मापासून उत्पन्न झालेल्या भस्मासुराच्या उद्धाराची कथा आवर्जून श्रवण करा. एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्यांच्या हाताला लागला म्हणून त्यांनी तो भूमीवर ठेवला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरापुढे उभा राहून हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा ऋषभध्वजा, मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते, ते तू आणून देत जा. शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. तो मृत्यूलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्याचे मेल्यावर त्यांचे चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला. शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात, म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात. स्मशानात राहिल्याने वैराग्य वाटते म्हणून त्यांचा निवास तिथे आहे. पिंड ब्रह्मांड जाळून जे आत्मसुख उरते ते
भस्मशंकर आपल्या शरीरी धारण करतात. असणे, जन्म पावणे, वाढणे, बदल होणे, ऱ्हास होणे, मृत्यू पावणे या 6 विकारापासून शंकर मुक्त आहे. यश, संपदा, कीर्ती, विज्ञान, औदार्य, वैराग्य, शंकराच्या अंगी या 6 गुणांचे ऐश्वर्य असते. चिताभस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते. त्यामुळे भस्मासूर कंटाळला. त्याने विचार केला, आपण असुर शक्तिमान असून परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा सर्व लोक, ब्राह्मण, राजे, देव, शूद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये, असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला. नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो, परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही. आता काय करावे? शंकर म्हणाले. भस्मासूर शंकराची स्तुती करत म्हणाला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारे, उमावल्लभा, नागभूषणा, मला आपण एक वरदान द्या. ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी त्याच्या मस्तकावर हात ठेवीन, तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला. शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला. षडानन, गजानन, नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन केले. परंतु शंकर आणि भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत, सज्जन, ऋषी, भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला. भस्मासुराने ठरवले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता, नंतर विधाता, विष्णू, शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला. तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले. मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे गेले. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे. आम्हीही नष्ट होऊन जाऊ. तो इथे सर्वांना येऊन भस्म करेल. तुझी पत्नी हेमवतीला सांभाळ. शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला. सर्व देव शंकराला काही सांगत आहे. आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की मी उद्या तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केल्यास. भस्मासुराने मधोमध होऊन शंकराला दुरुत्तरे केली. म्हणाल्या, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून पार्वती उठून निघून गेली. भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी ससावला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला. तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदांना, शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायाचक्र चालवणारा, इंद्रियातीत ब्रह्मादिक देवाचे ध्यान, सनकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे. असे कित्येक वर्ष गेले. तपश्चर्या, बल, धन, विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्याने कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नाही. भक्ताच्या प्रेमभक्तीने तो वश होतो. उमेसह त्याच्या घरी निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे. त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली. तिने आपला बंधू शेषशायी विष्णूचा संहारासाठी धावा केला. तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तेथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य, लाघव तसेच लावण्य रूप, सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुग्ध झाला. मोहिनी जवळ जात हळुवार आवाजात तिचे नृत्य गायन कलेची प्रशंसा करत म्हणाला, हे सुंदरी, तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य ओवाळून टाकावे. माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे. मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसून म्हणाली, मी तुम्हाला वरमाला घालीन, पण माझी एक अट आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करत आहे. त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केला आहे. मला तो उत्तम पती वाटतोस. तू माझ्याबरोबर नृत्य करशील का? मोहिनीच्या मंजूळ लाडीक बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करीन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करेन, जशी पावले टाकेन, जसे नेत्र संकेत करेन, जशा हस्तमुद्रा करेन त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य देवतेच्या उपासनेचा भाग आहे. यात काही चूक होता कामा नये, नाहीतर ते दैवत कोपेल.
आणि दोघांचा नाश करेल याचा विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली. भस्मासुराची सारासार बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आली. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभ केला. मोहिनीचे नृत्य पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजून गेल्या. यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले. मोहिनी जसजसे हावभाव करू लागली, भस्मासूर तसतसे करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देव मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्याने भुलून गुप्तपणे तेथे जमले. नाचता नाचता मोहिनीने त्वरेने नृत्य मुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्य मुद्रा करत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले. तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर प्रकट झाले. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. हे पाहून गुप्त रूपाने असलेले सर्व देव प्रकट झाले. त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता. त्याचे पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव विष्णू नंतर एकमेकाबरोबर कैलासावर गेले. त्यावेळी पार्वती पुढे आली. तिने दोघांची पूजा केली. स्वादिष्ट पदार्थांचे भोजन करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकराने अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले. श्रोते हो, हा अध्याय हरिहर मिलनाचा आहे. याचे वाचन श्रवण खूपच पुण्यकारक मानले गेले आहे. भगवान विष्णूला जगाचे पालनहार म्हणतात. सांगायचे म्हणजे की शास्त्रानुसार भगवान विष्णूंच्या 3 अवताराने 3 गुरु घेतले. त्यांनी आपल्या गुरूंकडून शस्त्रे व शस्त्रास्त्र धोरणांपर्यंत बरेच काही शिकले होते. आपण भगवान विष्णूला सुदर्शन चक्र कसे प्राप्त झाले तर ती कथा बघूया. एकदा दैत्यांचा जुलूम खूप वाढला की सर्व देवता भगवान विष्णूंकडे आले आणि त्यांनी राक्षसांना ठार मारण्याची प्रार्थना केली. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शिवाची उपासना करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1000 नावांनी भगवान शिवाची स्तुती करण्यास सुरुवात केली. भगवान विष्णू प्रत्येक नावाने भगवान शिव यांना कमळपुष्प अर्पण करत असत. मग भगवान शंकराने विष्णूने त्यांनी आणलेल्या हजारो कमळांपैकी एक कमळाचे फूल लपवले. भगवान विष्णूंना शिवाची ही माया माहीत नव्हती. एक फूल कमी पाहता भगवान विष्णूने त्याचा शोध सुरू केला, परंतु एक फूल सापडले नाही. मग भगवान विष्णूने त्यांचा एक डोळा काढून शिवाला पुष्प अर्पण करण्यासाठी अर्पण केले. विष्णूची भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले. मग भगवान विष्णूने राक्षसांना नष्ट करण्यासाठी अजिंक्य शस्त्रास्त्रांचा वरदान मागितला. भगवान शिव यांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिले. विष्णूने त्या चक्राने राक्षसांचा वध केला. अशा प्रकारे देवतांना राक्षसांपासून मुक्त केले गेले आणि सुदर्शन चक्र कायम त्यांच्याबरोबर राहील. तुम्हाला जर या कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.